वैसा नहीं सर, वैसी कोई बात नहीं। अभी मत फोन लगा के उनको बुला लेता और ये गेट खोल के अंदर आ जाओ तुम। फिर करो ना तुम, क्या चेकिंग करना है क्या करना है तो। कोई प्रॉब्लेम नहीं, सिर्फ 2 मिनट का काम है। उनको फोन लगे बुलाता मैं, लगे तो। नाही नाही नाही, अरे दादा फोन लावूच नको तू या पाया लागतो राजा. उद्या फक्त ते चाबी कोणती आहे त्या कुलपाची पाहून ठेव, म्हणजे कोणी दुसरा अजून आला तर त्याला तरी कमीत कमी लवकर जाता येईल. हो, आमचा तर विषय संपला, आता आम्ही येणारही नाही इथं. हो, आता आम्हाला दुसऱ्या सेंटरवर जाणं आहे आणि उद्या मग तिसऱ्या. हो, झाला आमचा विषय क्लिअर. आम्ही जातही नाही पाहतही नाही. हो, एक फोटो काढला आम्ही इथं आलतो म्हणून. जय रामकृष्ण हरी. लागतो तुया कामी. गेले वाटते नाही का? आलते आपण ते तर लय योग सुदे. हो, थांबले नाही. नाही तर एखादा लय जिनाळेल असता, उघडच म्हणत होता. तुला चाबी माहित नाही का? हो, आलती माझ्या घरावर कुठे आता. हो, लवकर चाबी पाहा लागून कोणत्या काय आहे. जर दुसरा असा जर अगाऊ असला तर फालतू नसते. अंगलट्याचे प्रकरण आहे नाही. हो, सिक्युरिटी करून राहिला आणि चाबी नाही गेटची. हो, बस आता मला मागूनच घ्यायला फोन लावा लागून बाद येईल. हो, नसतं आता दिवसभरात हे पेपर होईल काही खरं नाही. काही शिंगमारे सापडते का नाही म्हणलं. काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते लवकर लवकर सर्च करा, ते लवकर पोहोचा ते रूम मध्ये. बाकी तिकडे जण वाट पाहून राहिलेत ना. पटापट शोधा जरा. चालू सायन्स साहेब झालं ना आता ग्रामरचे आता 10-15 मार्काचं पाठवलं मी. आता काय राहिलं, अजून 10 मार्काचं सापडलं. चालू आहे माझ्या जोडदार करणं. तुम्ही गडबड करू नका, मी बरोबर सर्च करतो. तिकडे रवाना करतो. तुम्ही तुमचं काम करा. काय काळा राजा, काय पाहा लागू राहिलं मुले. चिटोरा सैन नाही ना मुले. आता या सेंटरवर कायच करा होता. मोठी दलदल आहे रे, सरी दलदल तिकडे तिकडे. पण अभ्यास करणाऱ्याचं काही खरं नाही बाबा. काय अभ्यास करण्याचा अर्थ राहिला, काय खरं आहे. मोठं कठीण काम झालं. जाऊ द्या, चला आता सह्या घ्या करा लागन. काय इलाज नाही आता. चारी बाजून घेरला गेला माणूस करणार काय एकटा. चला आता जसं आहे तसं चाल द्या बाबा. हॅलो हॅलो, बोला, कोण बोलता? हॅलो, बोलतो ना, जांगड बुत्ता खबर बुत्ता. इथं मी आपलं सिक्युरिटी नाही का माझ्याकडे, गेटवर बसलेला. धाड पडली मला धाड. अरे काय 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 बोलता? धाड आली का? धाड आली नाही ना. आलती गेली गेली आता. गेली म्हणलं. वादळ आलं, निघून गेलं. फक्त ते चाबीसाठी मला बोलणे खा लागले. त्याची चाबी मला माहित नाही. तुम्ही माझ्या हातात गुच्चा देऊन दिला आणि चालले गेले. त्याची चाबी कोणती नेमकी म्हणलं. इथं मला बोलणे खायचे पैसे येऊन राहिले ना. लवकर मला सांगा बा ते. अजून कोणी आलं तर नसते घरावर कुठे माया. बाबा बसलो रे बा. मी आता म्हणलं आली ती का धाड. बरं, गेली म्हणते पडू. गेले का? गेली मी ते काही थांबले नाही का? विचार नाही काही. काय माहिती, थांबलेच नाही तर. एक फोटो काढला, आले आणि गेले. हो, ते म्हणे जाऊ द्या म्हणे, आता आम्ही पुढच्या सेंटरवर जातो. उघडसान काही काय काही. हो, निघाले ते कटायला चालले गेले. बाबा बरं झालं गेले ना. पण हो, जाऊ दे येतो मी. हो, चाबी घेऊन येतो तुम्हाला कोणते सांगतो ते. चला म्हणलं शिंगमारे, घ्या लवकर काय सापडलं असेल तेवढं. सटकन त्या तिघाले बोलावा म्हटलं, सतर्क करा म्हणा. चला ते टच करा येईल. बापरे, काय बोलून राहिल्या. धाड आली म्हणते गेली बी. काय माहिती नाही ना बा. बरं झालं कसं काय. तुम्हाला कसं माहिती झालं म्हणलं. म्हणजे ते आत येतील कसे. तुम्ही कुलूपच तसं लावलं त्याले. हो, 50 चाबाच्या गुच्छा त्याच्यात ते त्याला माहिती नाही. एक तर आपण सांगतच कुठले, त्याने धरली घेतली खिच्यात टाकली. हो, तर त्याचा फोन आला होता. म्हणे बा मला ती चाबी कोणती आहे ती दाखवून द्या, नाही तर मला अंगावर येईन म्हणे. हो, तर मी त्याला भेटतो आणि तुम्ही लवकर आता पटापट रप चल द्या काय करा त्या. सटकन आता हे बा अर्धा घंटा होऊन राहिला. लवकर कामी लागा. हो, आपलं यायनं काढलेलं आहे साहित्य ते. हो, शिंगमारीनं. हो, ते जाऊ द्या लवकर पोहोचा फटाफट. चालूच आहे आमचं, टेन्शन नको घेऊ आता. हो, तुम्ही फक्त इकडचं हँडल करा. हो, जा ते त्याला भेटून या आणि त्याला ते सविस्तर काय करा सांगा. आम्ही लागतो कामोकामी. हो, शिंगमारे जोडचं घेतो मटेरियल आणि चाल देतो फिर. ओके. तुम्ही निरा बसूनच नको राहू ना. तुम्ही जरा तिकडे चक्कर मारा गेटच्या तिकडे. मग निरा बसायचं काम आहे का? बैठे पथक म्हणजे का बसायचं नसते काही. लक्ष द्या जरा असं. थोडं सहकार्य करा ते शिंगमारेले. जा लवकर पटापट लागा कामोकामी लागा. दादा या मग तुम्ही आता उद्या बरोबर 9:30 वाजता इथंच टच व्हा. कारण की मी इथं बाजूलाच आपल्या क्वार्टरमध्ये असतो. ऑफिसमध्ये आपले कागदपत्र घेते निघाले. आता थोडं सबमिट करणं आहे मला, थोडंसं बाकीचं काम आहे. तुम्ही येऊ शकता आता. हो, काही हरकत नाही. उद्याचा पेपर माहिती आहे ना. हो, ठीक आहे. तर उद्या 11 वाजता आपल्याला तिथं पोहोचणं आहे. हो, तुम्ही म्हणता आता त्याच ठिकाणी जायचं मग आता नाही का उद्या. तिथंच हो, बिलकुल 100% सांगतो ना तुम्हाला. हो, पुरा कॉप्याचा सुडसुडाट आहे तिथं. हो, पूर्ण सेटिंग आहे त्याची. कारण की कुलपाची जर चाबी सापडत नाही म्हणजे काय आहे ती. काही ना काही नाटकच आहे तिथं. मी सांगतो तसं तसं उद्या बिलकुल धाड टाकायचीच तिथं काय. ठीक आहे, मग येतो मी. धन्यवाद. या ना तुम्ही लवकर या. फक्त 8 वाजेपर्यंत. कसं जास्त उशीर नाही करत. आपल्या उद्याचा पेपर आहे आणखी. शिंगमारे साहेब आता कसं लयच इच्छा आहे त्याची पार्टी द्यायची. आता कसा इंग्रजीचा पेपर 1 नंबर गेला म्हणते. त्याच्यानं कसं आता काही हो पण आज पार्टी द्यायचीच म्हणते आपल्याला. हो, म्हणून म्हणलं तुम्ही दोघं तिघं जण या. आणि आपलं मी महावितरणचे साहेब आहे त्याला फोन केलेला आहे, ते येऊन राहिले. आणि माझे मित्र खादोळे साहेब त्याला म्हटलं पण ते काही येणार नाही. बरं चला या मग तुम्ही. हो, बरोबर 8 वाजेपर्यंत या गाडीने तुम्ही. मग जेवण केली चालले जा मग. हो, काही वांधा नाही, विषय नाही. हो, ठीक आहे. इथं शिंगमारे साहेब इथंच आहेत ना. ओके. एक जण येत नाही वाटते नाही का. बरं राहते म्हणा. मग आता कसं शेवटच्या दिवशी बघू ना मग. आता आपण किती जण होऊन राहिलं मग. समजा आपण दोघं ते दोघं एक महावितरणवाले 5 जण होऊन जाते मग नाही का. पण कुठे चालता म्हणलं, कोणत्या धाब्यावर चालता, कोणत्या हॉटेलवर समजा नाही तुमच्या विचारानं. आता मी तर म्हणतो बा आपला लक्ष्मण धाबा नाही का. हो, तेच बरं आहे आपला. हो, त्या दृष्टीने कसं आहे म्हणजे चांगलं पद्धतशीर जेवणही चांगलं देते आणि व्यवस्थित आहे. हो, तुम्ही तिथं या बरोबर. किती वाजता समजा आम्ही पोहोचतो तिथं 8 वाजेपर्यंत. हो, तुम्ही बरोबर या तिथं 8च्या अंदर. हो, ठीक आहे. मग जेवण केले आपले 9:30 वापस.
त्यांना जाऊ मग काय हरकत नाही हो. पण बाकी साहेब काही म्हणा, आजचा पेपर सांगतो ना, इंग्लिशचा पेपर मला तर वाटते जाते का काय सांगा. पण 99% सांगतो तुम्हाला, 98 मार्काच्या वर मार्क भेटते पोट्याला आपल्या. हो जबरदस्त बिलकुल पेपर हा. पूर्ण मॅथ्स पाहायला ना ते काही विशेष नाही. भेटणंच आहे ना. इंटरनलचे 20 पैकी 20 मार्क टाकलेले असते तर बाकी राहिलेच कोणते 80 पैकी. आता मी एक दोघांचे पेपर पाहिले, ज्याने असं साधं स्पेलिंग येणार नाही हो, अशाला सांगतो ना मी. 85, 90, 95 मार्क भेटणार आहे हो. मग काय तुमच्या मुला 98 काय नवल नाही त्याच्या. तुम्ही दोघं बापले का सोडवणार ते पेपर. पण तरी बी लक्ष द्या जरा त्याच्या इकडे बी, नाही तर आपल्याच मुलाकडे सगळं. हो राजा, सगळं मटेरियल मीच काढून देऊन राहिलो ना. त्याला काय सापडत होतं मग, सगळं मी त्याला पुरून राहिलो मटेरियल. म्हणून तर त्याला ते पटपट सांगता येऊ राहिलं. काही विषय नाही त्याचा. फक्त आता मला बाकीचे पेपर पाहिजे बा. आता हे तर कवर झाला आपला आजचा. पुढचं हो, एक दिवस कसं उपस नाही आता. ते ना निपते तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो, चला मग आता येतो मी 8 वाजता, जरा तयार होऊ द्या मला. या तुम्ही. ओके. आले वाटते ड्युटीवर नाही का? हो, पेपर सुटला वाटते ना. हो का, आले का पेपर? हो चला म्हणलं. हो, काय म्हणते आजचा पेपर काय म्हणते, ड्युटी बरं आहे? त्यांना बा काय तोंड उघडतात हा. झाकली मुठसावा लागायची हो. बरं आहे बा ते हो. जाऊ द्या, झाली ड्युटी आता हो. चला चहा प्याव निवांतपणे हो. चला घरात. घरीच कोण आहे? हो सगळे बा फॅमिली माई. त्यानंतर आपले मामाजी मामीजी तुमच्या घरी गेलेत ते. हो येतो म्हणे आम्ही आता तिकडून त्या पोरीच्या इथून. मला या बा. आपण दोघं आता खिचडी खाणं आहे राय नाही. बाबा मा घरी गेले का? असं बरं जाऊ द्या ना. बरं आहे ना मग. आता आपण दोघंच हवं म्हणतात तर मग काय टेन्शन आहे हो. पण मी काय म्हणतो हो, आज हे बा हो, जेवण करायला जाऊ आपण मस्त लक्ष्मणरावच्या धाब्यावर हो. काय करता आता आपण दोघं आता काय करता, कुठं बसता आता हा. चालते ना. चालते ना. हो काय हरकत नाही, जाऊ ना मग. हो किती वाजता? 7:30 8 वाजता चालले जाऊ मग. बस ठीक आहे मग. चला आता चहा घे मांडा जरा तुम्ही, मस्त मांडता हो. जाऊ आपण 8 वाजता मग. अरे बढिया ना. काय राजा माहोल झाला हो पेपरचा. धाडवाला तर बिलकुल हप्ते झाला. मोठे 100% निकाला आपला, 100%. बोला साहेब, बोला. म्हणलं काय ऑर्डर काय आहे तुमची? हो काय सांगा, काय लावायचं सांगा. आले का? हो तेच म्हणलं, 10 की 12 त्याला आता पताच नाही तुमचा. आले का आता ऑर्डर? आता मी काय म्हणतो, आम्हाला विचार करू द्या पहिले काय काय पाहिजे काय नाही. हो आमचा सल्ल्यानं आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला बैरम हंडी तंदुरी गिंदुरी सगळं आहे ना. भाकर गिकर हे ते काही अडचण नाही ना. आम्ही तुम्हाला विचार करून सांगतो. 2 मिनिटं थांबा तुम्ही आता. बरं करा ना, विचार करा तुम्ही काय पाहिजे काय नाही. हो लिहितोच मी. हो ना इथंच. हो करा तुम्ही विचार करा. हो कुकडे म्हणलं. हा अरे बाबा कुकडे बा, कसं काय आज इकडे कसे भटकले म्हणलं तुम्ही? काही नाही चिमणराव आणि मी आलो न जेवण करायले हो. चांगलं लावा बरं तिकडे हो. कुठं आहे जागा गिगा काय? सगळी इकडे तर कोकदाडच आहे रे सरे हा. हो कुकड्या मोकळे कुकड्या म्हणलो. इकडे कोकदाळावाले आहेत सगळे. हो तुम्ही तिकडे बसा हो. ते आपलं ते नाही का मेहंदी, हो मेहंदीच्या पलीकडे मस्त लाईटमध्ये हो, फर्स्ट क्लास. तिथं बसा तुम्ही. हो काय काय बोलावं तुम्हाला? पण ते आता चिमणरावला विचार लागन काय खातीन काय नाही ती हो. या ना तुम्ही तिकडे. झालं का यायचं? निपटलं का? बरं मानमोळे ते लय दिसून राहिले, मोठी गँग आहे नाही. बघापासून बसेल आहे तर विचार करून राहिले ते. हो काय घेतं तू रे, तू काय करतो रे? हो चालू आहे त्याचं बा, सांगतो म्हणे. हो थांबलो मी. तसं हो का? घे ना विचार घे द्यायचा हो. थांबू ना. काय म्हणते तिथले काही गोष्टी काय चालू आहे. मानमोडे साहेब काही अडचण आली का सांगा तुम्ही. हो किती जबरदस्त पोट्टेचे पेपर गेले. हो 100% सांगतो, आपला 100% निकाल लागणार यावेळे. मग अशी जर आपण बरोबर कलाकारी केली ना, कोणत्या धाडवाली आपली काहीच करू शकत नाही. कोणता येईल का? लोळच घ्यायचं काम नाही साहेब. आता तुम्ही अशाच पद्धतीने बरोबर कंट्रोल करा. पहा तुम्ही गावातला एक माणूस आला का सांगा तुम्हाला, पेपर झाल्यावर किती खुश झालेत ते. आपण काही कमी पडू दिला का तुम्हाला मटेरियल? जे लागला ते प्रश्न पाठवला नाही का? मग सांगा तुम्ही, आपला सपोर्ट झाला का नाही तुम्हाला? सांगा तुम्ही सांगा. चांगला सपोर्ट झाला तुमचा. आणि विशेष म्हणजे मानमोडे साहेबाची कृपा आपल्यावर. हो कारण की दुसरी गोष्ट म्हणजे त्या धाडवाल्याची कृपा. हो धाड राजा 11 वाजून 2 मिनिटांनी धाड आली होती ना आपली इथं. पण कसा चकमा दिला त्याला आपण जबरदस्त. काय राजा चाब्यान काय ते मावला. संग पाहायला ते थांबलेच नाही. ते 50 चाब्या पाहिल्यावर कोणतीच पाव देणं. होता पण हुशारच पुढचा पण धाडीवाला नाही का? त्याला वाटलं आता काही गेम बसत नाही. हो नाही तर 100% सांगतो ना, टिपरी होतीच आपल्याला. हो अर्धा 1 घंटा जर बसला असताना अर्धे पोट्टे फेल झाले असते आपले. बसतेच ना बा. मला तर अनुभव आहे ना. हो 1 घंटा 2 घंटे जर बसला ना ते पेपरले, झाले पोट्टे पुढे सपा जायचं. मग काहीच अभ्यास नाही पोट्टेचा. निरा बा बेकार काम आहे. परिस्थिती बा तुमची ते पाहिलं मी सेंटर कठीण काम आहे. कठीण त्यांना चालतेच आहे ना. आता पोट्टे क्लासेसचा अभ्यास करून काय करणं. हो कारण आहे आपलं एक धक्को नाही ते. आता उद्याचा चांगला निघाला पाहिजे बरं. हो अशाच पद्धतीनं आपलं बरोबर हो चाल द्यायचं. त्या जे आपलं ते काय जांगळ होतं ते आहे ना, ते कोणते साहेब हो त्याला काय समजू देऊ नका. ते चाब्या ते त्याच्या हातात द्या. हो यातली हे होय म्हणा बस. गोलमाल करून टाका त्याला. बोलणे खाईन तेच आपल्याला काय करायला लागत.
तसंच करावं लागलं ना आता, नाही तर मग सगळे चांगलं टिंगन ते. हो बरं, आता आपल्याला काय सांगायचं सांगा ना, ते उभा आहे ना ते. हां काय पाहिजे बोला. हो ते आता सांगा, शिंगमारे पैसे देऊन राहिले सगळ्याचे. काय बोलायचं बोला. भाऊ दादा ढेबर पोटे इकडे या म्हणलं. भाऊ. अरे दादा ढेबर पोटे नाही हो बा, हो ढेबर नाके म्हणलं, ढेबर नाके म्हणलं मी. हो ना ढेमर नाके काय ढेमर पोटे काय, हो जे असन ते. हो मी काय म्हणतो, आमचं आता झालं सगळ्याला बैरभंडी आहे. हो एक बैरभंडी लावा मस्त फर्स्ट क्लासमध्ये तेजमध्ये आहे. दुसरी गोष्ट सगळ्याला भाकरी राईस शेवटून त्याच्यानंतर सलादमध्ये काहीच कमी पडायला नको. पद्धतशीर पापड गिपड मसाला पापड पहिले घेऊन या तुम्ही. लागा का मी आता पटापट घेऊन या ऑर्डर पटकन. बरं हे कुकडे आले, अरे का लुटे रे, इकडे कुकडे म्हणलं. काय इकडे कुकडे. काही नाही, इथं साळ भाऊ आहे, मी आलो जेवण करायला. हो घरी कोण नाही, मी आलो चला बा आता. हो तुम्ही काय कुठचे व्हा म्हणलं, कुठं काय गडबड. नाही बस आपले मित्रमंडळी. हो आता ते सेंटरवरचे आता सगळे आमचे सहकारी मित्र. बाकी काही नाही आता. करा जेवण तुम्ही, करा आमचं बोला घेऊन या म्हणलं ऑर्डर दादा. हो या. हो साहेब आणतो मी आता. हो ठीक आहे चाललो. काय जेवण करून घ्या मग तुम्ही आता. हो बसतो मी तिकडे आता. हो निवांत. हो यायले काही माहीत नाही आता, मी धाडीमध्ये होतो म्हणून नाही का. हो म्हणजे आम्ही नाही पाहिलं यायले आणि यायने नाही पाहिलं मले. झालं फिटले उद्या आता नाही का. हो चाब्याचा गुच्छा नाही का, यायचाच गेम होता शेवटी. बरं येतो मग दादा. हो ठीक आहे. का इथं कोण थांबवलं म्हणून ड्रायव्हर साहेब गाडी. हो चला ना गेट जोड घेऊन, आता चाबी पाहिली असेल त्यानं. हो चला लवकर, इथं काय थांबवलं तुम्ही. ते काहीच नाही ना, शेवटी कालच्या सारखंच होणार आहे ती. हो चाबीच सापडत नाही त्याले, त्याने गुच्छा चाबीच ठेवेल नाही त्याची. मग काय रात्री ऐकलं ना मी सगळं. मग धाब्यावर होते ते सगळे 4-5 लोक. मग काय मी साळवा संघ जेवायला गेलो योगायोग, आणि तिथं माहिती भेट झाली. ते मानमोडेच कंडक्टर आहे ना. मग काय ओळखीच आहे ना ते, आपला नालायक माणूस आहे ते. मग पैसे घेऊन एका जणाकडून पार्टी खाऊन राहिले होते ते. मग काय पोट्ट असन त्याचं. आपल्याला मग वॉल कंपाऊंडून उडी टाकूनच जावं लागते. हो नाही तर मग तिकडे पूर्ण झालं म्हणा त्याले. आपण त्या गेटजवळ गेलो की ते म्हणते फोन लावतो, फोन लावलं की झालं आपलं काम, काहीच हाती लागत नाही. चला आता मांग चला वॉल कंपाऊंड उडी मारायची, आणि काय आहे ते आपण पाहत आता. मग बाबरे, मग बरी भेट झाली तुमची आता. पण ते त्यानं तुम्हाला आता पाहिलं तर मग काही प्रॉब्लेम तर नाही येणार का. हो त्याला माहिती नाही झालं, तुम्ही सांगितलं नाही काही. अरे आता मी काय रे त्याला म्हणणार आहो, मला काय वैयक्तिक ती मी का कोणता मोठा साहेब हो का प्रोफेसर आहो. आता तुमच्या ज्यानं योग आले माहिती तुमच्या संग आता चेकर म्हणून. हो चला आता. हो मांग या तुम्ही, फटकन उडी मारा आता. हो सटकन पकडणं येईले. हो काय कारनामे करून राहिले. हो रंगे हातच पोहू आता. चला आता वर. हो द्या एक पाय द्या वर, नसान बिलकुल हात पकडून व्हा वरे. काय रे जो, काय मला तुम्ही काय करायला लावून राहिले आजपर्यंत. बरंच बरं आहे तुमचं. बरं ठीक आहे, टाकतो उडी आता. या तुम्ही या. मी बात येतो ना. हो वा तुम्ही तिकडे सरका जरा. आत्ता लमकाची उडी मारली की तुमच्याजवळ. चला म्हणलं साहेब आता या मामांगा आता. हो बरोबर पाहते बसेला आहे तिथं दिसला ते. हो बैठे पथकवाला. ते पाहते. चला आता त्याच्या मागून चला आता चला. बारावीच्या दिसून राहिल्या मुली नाही का. 10वी 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात राबवल्या जाणार. शिक्षण विभागाकडून नियोजन. परीक्षेत गैरप्रकारास मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार. बापा रे, वर्गात CCTV, बाहेर ड्रोनची नजर. कायची नजर आणि कायचं काय. उपद्रवी केंद्रावर विशेष लक्ष. कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द होणार. बापा निरा अपदाकी सायराजा निरा धडकीत बसते ना. इथं तर काय सर मोठा गोंधळ आहे बा. काय म्हणते परीक्षेत गैरप्रकाराला मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल. असं काय काय बातमी गितमी काय झालं, वाचली का म्हणलं. झालं वाचन. बैठे पथकमध्ये आहे ना तुम्ही. हो काय बसूनच राहता का काही काही आतमध्ये काय आहे काय नाही. हो काही पाहिलं का नाही म्हणलं. थोडं लक्ष द्या जरा. आपल्याला का धाड वाटते नाही का. हे कुकून आले मागून काय इकडून वालकम पण उलट टाकून आले का. नमस्कार साहेब नमस्कार. या ना सर. काही नाही एकदम क्लीन आहे. कोणीच काय बा, एक माणूस नाही कोणतं काही नाही. एकदम निवांत शांततेनं आपलं सेंटर चालू आहे. हो पहा ना सर, पहा तुम्ही. फिटले अंदर काय चालू काय सांगा. बसा सर. नाही तर ऑफिसमध्ये या सर. ऑफिसमध्ये या. मानमोडे साहेब आहेत आपले कंडक्टर. या पाणी वगैरे घेऊ. या. राहू दे तुम्ही. हो चहा पाण्याचं नंतर पाहू ना आपण. हो चहा पाणी होणारच आहे. हो पहिले तुम्ही आपला मोबाईल आमच्याकडे जमा करा.
म्हणजे कसं आहे विशेष नाही. आणि बाकी तुम्ही इथंच बसून राहा काय पेपर वाचत. आम्ही काय करायचं ते करतो आता. तुम्ही इथंच राहा. सगळं कसं शांतता प्रिय आहे आणि कसं आहे ते सगळं आम्ही आता पाहूनच येतो. तुम्ही काही येऊ नका, बसा तुम्ही इथं. आणि तिकडे जर दिसले तुम्ही तोंड घातलं काय तर ध्यान ठेवा. मुक्काट्यानं बसा इथं. आणा मोबाईल. दादा गेला लंबासाठी याच्या संग माही होती आता बिनपाण्याची. हो हो बरोबर देतो साहेब. हो देतो काही हरकत नाही ना. हो, घ्या 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 काढतो 1 मिनिट. तुम्ही काय म्हणतो ड्रायव्हर साहेब? हो तुम्ही थांबा मग आता. हो मी कसं पाहतो एक रूम करतो कवर. कसं कसं करता तुम्ही? मी हो ना, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? तुम्ही या रूममध्ये जायला तिकडे 2 रूम सतर्क होते ना मग. तुम्ही एक काम करा, रूम नंबर 1 मध्ये तुम्ही जा, रूम नंबर 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये मी जातो. आणि मोबाईल चालू ठेव जा म्हणलं. हो पहिलेच फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा. पुढे काय आहे तर नंतर पाहून घे जा मग. व्हा लवकर 1 नंबरमध्ये. हो मी होतो 2 मध्ये आणि 3 मध्ये नंतर. करा कवर. तसं म्हणता नाही का? हो बरोबर ठीक आहे. हो चला मग. होऊन जा तुम्ही. मी होत तिकडे. आमच्यापेक्षा तुम्ही सर कलाकार दिसता. चला लवकर चला. झालं गेले कोमातच गेले आता सगळे. हो 5च्या 5 आता काही खरं नाही रे बा आमचा आता. पण तरी मुली एक त्यातला साहेब लोकांचा पाहिल्यासारखं वाटून राहिला. हो रात्री धाब्यावर आलता ते नाही का? हो रे बापा रे, त्याला सगळं माहीत पडलं रे बाबा. आम्ही त्याच्यात देखल्या गोष्टी केल्या ना. हो झालं रे झालं. आपल्याला काय माहिती साहेब होय म्हणून. आता काय होईल तर हो आता हो झालं फिटलं आता सगळं. काय राजा 7वीतले पट्टे फुटले रे बा. काय स्पीड आहे का काय? तुम्ही लिहा ना फटाफट. काका 10 घंटे देणार आहे तुम्हाला पेपर लिहायले. 3 घंट्यात सरी जत्रा करायला लागते ना. करा लवकर. पत्रलेखन आहे पत्रलेखन. 7वां प्रश्न लिहा. जन्मदिन पर उपहार भेजने के लिए मामाजी को धन्यवाद पत्र लिखो. मामाले पत्र आहे हिंदीमध्ये. चला लिहा. हिंदी पेपर आहे आजचा. स्टेशन रोड इकडल्या उजव्या साईडनं. स्टेशन रोड श्यामनगर. आपली तारीख टाकून द्या कोणती बी. आदरणीय मामाजी सादर चरण स्पर्श. झालं. पुढे लिहा. आपने मेरे जन्मदिन पर जो घड़ी भेजी वो मुझे बहुत पसंद है. करा पैराग्राफ करा. त्याच्या खाली मुझे वो बहुत ही पसंद आई. घड़ी बहुत ही सुंदर है. यह घड़ी हमेशा मुझे समय पर काम करने के लिए प्रेरित करेगी. लिहिलं. लिहा. त्यानंतर पुढे अशी एक रेश मारा. और आपकी हमेशा याद दिलाती रहेगी. इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ. मामी जी को प्रणाम और छोटे भाई बहन को प्यार. आपका भांजा. काही बी नाव लिहून टाका. चला करा क्लिअर करा पटापट. हे आहे कॉपी मुक्त अभियान नाही का? कायले पाहिजे कॉप्यान कायले पाहिजे का पुरे आता फळेच रंगवले ना बावा. काय झालं का? पत्रलेखन झालं का म्हणलं? मामाजी को पत्र लिखो. हे कोण हिर बा? तिथं रात्री दिसला होता मला धाब्यावर होता नाही जेवण करायची का? अरे काय कसं काय म्हणलं? तुम्ही इकडे कुठे दादा? तुम्ही इथं कसे काय? रेट पडलेले आहे दादा रेट. तेच म्हणलं. व्हिडिओ शूटिंग झालेली आहे तुमची. पूर्ण पत्रलेखनचं झालं कॅप्चर झालं ते आता. सगळं आता फळे गिडे सगळे फोटोमध्ये आलेले आहे. ऑफिसमध्ये येऊन जा लवकर. मास कॉपीमध्ये आले तुम्ही. या अंदर या आता ऑफिसमध्ये. मला दुसरी रूम चेक करायची आहे. विद्यार्थ्यांना कसा डिस्टर्ब नको. या तुम्ही ऑफिसमध्ये या. पण बोलायचं काहीच काम नाही ना. चिटोरे काय काढून राहिले तुम्ही? काही आणायची गरज आहे का? आम्ही हाव ना इथं. आम्ही सांगून राहिलो ना पद्धतशीर. बरं बिलकुल. बा तू उठू नको म्हणलं जागेव ना. मी काय सांगून राहिलो ते लिहा. लिहा पुढचं लिहा. आता मी सांगतो ते लिहा. मुहावरे लेखन. 4 मार्क आहेत त्याला. 2 लिहा लागते. लिहा पहिला लिहा. काय पहिला 9 2 11 होना. त्याच्या पुढे लिहा अर्थ त्याचा. भाग जाना लिहा. पडला 1 मार्क. लिहा खाली त्याचं कसं लिहायचं ते मी सांगतो आता. मेरे पीछे शेर पळा इसलिए मैं 9 2 11 हो गया. असंच नका लिहू सगळे. अलग अलग लिहा. कोणी म्हणा की मेरे पीछे डाकू पड़ गया इसलिए मैं 9 2 11 हो गया. कोई दुसरं लिहा. अलग अलग लिहा. ते एकच लिसन नाही तर आणसान घरावर कोठे आमच्या. लिहा पटापट. लिहा ना. मी सांगतो एक तुम्हाला अजून. लिहा. मेरे पीछे कोबरा पड़ गया इसलिए मैं 9 2 11 हो गया. लिहा. हे कोण रे बा? हे तर रात्री पाहिल्यासारखं आहे. अरे कोण तुम्ही म्हणला? आपण कोण? तपासणी पथकातला माणूस आहे म्हटलं मी. चला तुम्ही ऑफिसमध्ये या लवकर. काय तुमचं सामूहिक कॉपी प्रकार चालू आहे तुमचा. लवकरात लवकर ऑफिसमध्ये या म्हटलं तुम्ही. व्हिडिओ शूटिंग झालेली आहे तुमची. झाला विषय संपलेला आहे तुमचा. विद्यार्थ्यांना काही टाइमपास करू नका तुम्ही. चला या बाहेर लवकर. चला या कमॉन. काय सांगू नका तुम्ही. हे
बातमी पहा पहिले तुम्ही हे बातमी ऐका पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला. काय CCTV बंद आहे, लाईन गेलेली आहे, वायर कटलेला आहे, उंदरानं कतरला. अरे काय आम्हाला सांगून राहिले का तुम्ही? चुप बसा मुकाटानं राहा म्हणलं. सगळं पाहिलं तुमचं काय काय नाही. बातमी पहा पहिले काय आहे नंतर बोला तुम्ही काय. पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी, केंद्र संचालकांसह 19 पर्यवेक्षकांवर या ठिकाणी कारवाई. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद. पाहिलं का म्हणलं. पहिल्याच दिवशी काल झालं तरी तुमचे डोळे उघडले नाही. आज तुम्ही सापडले. एक केंद्र संचालकासह 4 पर्यवेक्षक आले गोत्यात. झाला आता काम, विषय संपला तुमचा. सगळं आम्ही आता आमच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आलेलं आहे तुमचं. कशा प्रकारे सामूहिक कॉप्या असतात, काय असतात, काय नाही, सगळं आलं लक्षात आता. साहेब नाही काहीच नाही. पाहायला लागतो आम्ही तुमच्या आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. तुम्ही एक वेळ मागे घ्या ना. आता डबल आम्ही पुढच्या वेळेस कोणतंच काही करणार नाही. यांच्यामुळे आता हे झालं सर्व. माझा काही दोष नाही याच्यामध्ये. माझं तर काहीच नाही सर. मी फक्त बैठक पथकमध्ये बाहेर बसलेलो होतो. इकडे काय चालू आहे मला काय माहित नाही. माझा याच्यात काही संबंध नाही. संबंध नाही. हो आता एक जण इथं कॉप्या काढून देऊन राहिला होता ना, माझ्या समोर पळाला ना, तो पळाला ना, खिडकीतून पळाला ना. खिडकीचे तारा काढून टाकले. काय तुम्ही राजा. अरे शिक्षणाचा खेळ खंडोबा केला. विद्यार्थ्याचं खऱ्या विद्यार्थ्याचं करिअर तुम्ही खराब करून राहिले. अभ्यासू विद्यार्थ्यांना काय करावं अशा परिस्थितीला. असे जे विद्यार्थी काही लायकीचे नाही ते 98% घेऊन आता नाव कमवून राहिले. काय राहिलं काय म्हणलं शिक्षणात आता. अरे म्हणलं तुमच्यासारखे याला जबाबदार आहे. तुम्ही आता कारवाईला सामोरे व्हा. दक्षता समितीकडे मी अहवाल देणार आहोत, जिल्हाधिकाऱ्याकडे, आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय व्हायचं ते होईल. चला आता बाकी मला माझं काम करू द्या. तुम्ही तुमचं काम करा. निघा आता. साहेब नाही एक वेळ तुम्ही काही करा. लुटेरे साहेब म्हणलं पहा ना राजू, थोडं सहकार्य करा ना. तुम्ही आपण आपले मित्र आहोत आपण. साहेबाला सांगा तेवढं राजा. मी काय म्हणतो, रात्री भेटलो होतो ना आपण. मी काय म्हणतो, मी काय सांगणार आहो बा, मी का कोणता साहेब हो, ड्रायव्हर आहो म्हटलं मी साहेबाच्या गाडीवरचा. आपल्याला काही माहीत नाही बा यातलं तुमचं काय आणि काय नाही इथं. तुम्ही जाणेन तुमचा कारभार जाणे. जय रामकृष्ण हरी. पाहू आता उद्या काय होते तर.